पुढच्या वर्षी फक्त मालुसकर साहेब त्या बाजूला थोडं वर सोडून आम्हाला मैदान बाजूला थोडं पुढच्या वर्षी. धन्यवाद. आणि कुस्तीला प्रारंभ रतनजी सांगडे वाजतात, संतराजी भागवत आणि गणपतराव चुडे वाजतात पंच आहे. कुस्तीला प्रारंभ दोन्ही पायावरती निकाप लावलेला पहिलवान सिकंदर शेख मोहोळचा सोलापूर जिल्ह्यातला पहिलवान गंगावेस तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा भट्टा महाराष्ट्र केसरी रुस्तमेंद्र भारत केसरी अनेक गदेंचा मानकरी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर भारतामध्ये टॉपचे पैलवान इमानदार जस्सा पट्टी सारख्या पैलवानला आसमान दाखवणारा पैलवान शेर सिकंदर त्याचं नाव मैदानावरती लढतोय. तर भूपेंद्र आजना पंजाबचा आता हे अचानक वस्ताद म्हणतात याला घरात एखादा तयार करा. अंबादासच्या वतीने त्याची सूचना आली का जे माझ्याकडनं काही बोललं गेलं असेल, काही चुकीचं तोंडातून निघून गेला असतं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्व गावकरी बाकी आपल्या ग्रामीण भागातले देणगीदार सर्वांच्या अंबादासच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वर्षी असं शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी अशीच मदत करावं असे व्यक्त करतो अंबादासच्या वतीने. जो माणूस करतो त्याला तळतळ असते, तळमळ असते, त्याच्यामुळे भावनेच्या भरामध्ये एखादी गोष्ट उलटी पालटी बोलली जाते. आमच्याकडून याचा अर्थ तुमच्याबद्दल दोष आणि रोष असतो असं नाही. त्या वेळेला आपण सगळ्यांनी समजूतपणा दाखवायचा असतो आणि खऱ्या अर्थानं सज्जन प्रेक्षक मंडळी बागुल साहेब मैदान चालू व्हायच्या अगोदर पासून 1:30-2 वाजल्यापासून लोक रात्रीचे 10 वाजले तोपर्यंत बसून आहेत. तुम्ही सगळी मायबाप जनता म्हणून कुस्ती जिवंत एकदा टाळ्या करा तुमच्या स्वतःसाठी. तुम्ही सगळे आहात म्हणून ही कुस्ती जिवंत आहे आणि तुम्ही एवढा वेळ दिला तुमचं बी अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. कारण प्रेक्षक नसेल तर कुस्ती कोण बघणार हा प्रश्न आहे. तुम्ही लावायला पार कुणाला अनुभव करता पण प्रेक्षक पाहिजे. जनता ही जनार्दन असते, जनता ही राजा असते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि राज्य संस्थानं अनेक खालसा झाली आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली. अनेक संस्थानिक बंद झाली. पदरी असणाऱ्या पैलवानांचा खुराकाचा पैसा बंद झाला. लोकांनी एकत्रित येऊन यात्रा जत्रेच्या माध्यमामधून खऱ्या अर्थाने ही कुस्तीची परंपरा जपलेली आहे, जागवलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं हजारो देणगीदारांच्या माध्यमामधून लाखो रुपयांची देणगी त्याच्या माध्यमातून संपन्न होणार ही कुस्ती मैदान सलग 4 वर्ष अविरतपणे चालू आहे. जय बजरंग मित्र मंडळासाठी प्रेक्षक मंडळी जरा हात उंच करून टाळ्या करायला पाहिजे. 4 वर्ष यशस्वीरित्या हे मैदान पार पडत आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये एखादं कार्य वर्षानुवर्ष पार पडता येत नाही. बघा जरा वडिलांचं वर्ष श्राद्ध पहिल्या वर्षी केलं तर 5 वर्षानंतर 11 वर्षानंतर आठवत नाही तारीख, अशी परिस्थिती आहे. पण 1 मेचं औचित्य साधून महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या पैलवानांवरती बक्षांची खैरात करणारे वाडीवाडीकर खऱ्या अर्थानं कौतुक आहे सगळ्या मंडळींचं. समाज उपेंद्र वस्ताद अंबादाजी कलेकर असतील, दत्तभाऊ शिरजोळ असतील, मदनभाऊ गवळी असतील, लखनभाऊ नाटे असतील, हिरामनांना कातोरे असतील, शिवाजीभाऊ भोर असतील, गुलाबभाऊ कातोरे असतील, भरतभाऊ महाले असतील, दत्तभाऊ मध्ये असतील, ज्ञानेश्वरजी मालुसकर असतील, सर्जेराव मालुसकर असतील, गोपाळ लहानगे सभापती असतील, रावसाहेब कातोरे, श्रीराम मालुसकर, श्याम मालुसकर, भाऊसाहेब मालुसकर, ज्ञानेश्वर मालुसकर, रतन सांगले वाजतात, गणपत चुकडे वाजतात, रामदास सुरडे कॅप्टन, पाळदे वाजतात, सोमनाथजी फुकाणे, डॉक्टर रुपेशजी नाटे, अविनाशराव मोतडा, पुंजरामजी मते, भरतभाऊ मालुसकर, पवन कालेकर, शरद तावडे, मोहन चव्हाण, समाधान कालेकर, वैभव गवळी, करण कालेकर, ऋतिक बांबे आणि जागा उपलब्ध करून देणारे अनिल तात्या मालुसकर, योगेशभाऊ मालुसकर आणि समस्त गावकरी मंडळ वाडीवरे खऱ्या अर्थानं कौतुकास आणि धन्यवादास पात्र आहे. समाज भूपेंद्र घटना टिकवण्याचा प्रयत्न भूपेंद्र अडनाळा पैलवानचा हो घेतो बागुल असतात भूपेंद्र पैलवान बीच में लड़ रहा छोड़ो त्या बाजूला कुस्ती घ्या. मदन भाऊ, अंबादास भाऊ, शांतारामजी बाजूला असतात.
कुस्ती त्या बाजूला घ्या पूर्ण, म्हणजे इकडे बसलेल्या लोकांना कुस्ती दिसल. बरीच जनता जुनी मंडळी अनेक टोपी मधली इकडे बसलेली आहे. शेवटची लढत चालू आहे, 3.5 लाख रुपये इनामाची. बोला. दिनगिरांचे आभार मानतो. मला सहकार्य केल्याबद्दल, आमच्या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल, आमच्या गावकऱ्यांनी साथ दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. गावाला आमचं काही चुकलं असेल आम्हाला माफ करा म्हणून. धन्यवाद. मनाचा मोठेपणा असणारी माणसं माफी मागत असतात. ताट मनाची म्हणतात, काही घेणं देणं नाही. वाडीवरे गावात घरोघर पैलवान बनवा, काळाची गरज आहे. जिल्ह्यात बनवा. हर्षद भाऊन आपल्या नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची डबल महाराष्ट्र केसरी गाथा दिली, आजपर्यंत कोणीही दिली नव्हती. इतिहास साक्षी आहे. नाशिकच्या इतिहासामध्ये एकमेव पैलवान ज्यांना 2 महाराष्ट्र केसरीच्या गदा या नाशिक जिल्ह्याला मिळवून दिल्या. मित्र परिवार आले असतील तर कोणाचा सत्कार राहिला असेल त्यावेळेची माफी मागतो. धन्यवाद. अपेक्षा एकच आहे, आपल्या गावात एखादा तयार करा. कोणी कोणाची इस्टेट बघायला येत नाही. एमआयडीसी तुमच्या भागात येते. अनेकांची लाखो रुपयांच्या भाड्याची शेड आहे. गरज आहे ती आपली पोरं चांगल्या वळणाला लागावी, त्याच्यासाठी पोरं तालमीत जाणं काळाची गरज आहे. 15-16चं पिऊन पडायला लागलं. बापानं बुलेट आणि आता थार घेऊन द्यायला सुरुवात केली. यानं टायरही बदलून, पुंगडी बदलून, फडफाड फडफाड करत कॉलेजच्या बाहेर हिंडायला लागलं. काळ बदलला. गरज आहे लक्ष देण्याची. विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर असे पैलवान घरोघरी तयार होण्याची काळाची गरज आहे. कुणावरती हात उगारण्यासाठी नाही, पण कमीत कमी उगारलेला हात जरी धरण्याची धमक त्याच्यामध्ये. शबास. पटल लागण्याचा प्रयत्न होता पैलवान सिकंदरचा. समोरून खेमेची पकड भूपेंद्र पैलवानची. अतिशय तगडी लढत चालू आहे. शबास. चोक नाही देणार पैलवानजी. पैलवानजी चोक हा चोक नाही देणार. हा हा हॅलो, बोला. या कुस्तीच्या दंगलीचं जे काही नियोजन केलंय ते बजरंग मित्र मंडळ आणि अंबादास भाऊ कालेकर यांचा सर्व मित्रमंडळ ग्रुप हे 4थं वर्ष. या 4थ्या वर्षामध्ये या सर्व तरुण मंडळाने गावाचं एक नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं, देशामध्ये जावं असं अतिशय चांगल्या पद्धतीने या कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये या कमिटीमध्ये असलेले हिरामन अण्णा काटे, दत्तू पाटील शेजवळ, त्यानंतर शबास सिकंदर, शबास भूपेंद्र, शबास. आणि काकेत हात घालून आक्रमक होते पैलवान सिकंदर सिंग. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा सिकंदर सिंग सारखा पैलवान का सगळं डीलला घालायचं, सगळं डेमके घालून, सगळं जांगावर घालून गावावर मिळवायचंय. हे विलासजी कात्रे हे सर्व तरुण मित्र मंडळ आणि असलेले सर्व सहकारी चला कुस्ती करा पैलवान. सभापती नंतर ही सर्वात अशी तरुण मंडळी, या तरुण मंडळीच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व कुस्ती प्रेमींच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. असंच काम तुम्ही दरवर्षी असाच हा कुस्त्यांचा जो फळ आहे, अशी दंगल आहे ही तुम्ही नेहमीच अशी सुरू ठेवा. सर्व गावकरी तुमच्या पाठीमागे राहतील. मर्दानकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती. आणि संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मधलं विनय या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह दाखवत होते. गणेश मानकोडे सरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आज कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे. मुंबईचा शिष्यकर प्रशांत उपस्थित आहे. त्याच्या चॅनलवरती मैदान लाईव्ह आहे. आज कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व कुस्ती प्रेमी, सर्व आलेले पाहुणे, त्यानंतर कॉमेंटेटर, तसंच मंडप डेकोरेशन व्यवस्था आणि प्रमुख पाहुणे आणि सर्व ग्रामस्थांचं या कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल या कमिटीने पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे. असं सहकार्य पुढील वर्षासाठी राहू द्या, ही कमिटीची अपेक्षा आहे. धन्यवाद.
अशी देवा साऊंड सिस्टीम पिंपळगाव नागविंदाची आपले मनापासून धन्यवाद. मंडप व्यवस्था करणारी साऊंड सिस्टीम देणारी देवा साऊंड सिस्टीम पिंपळगाव नागविंदा आणि मंडपवाले आपल्या मनापासून धन्यवाद. काही थोडंफार प्रेक्षकांकडून चुकलं असेल तर गावाच्या वतीने दिलगिरी आहे. पहिलवान कुस्ती करा सिकंदर आणि भूपेंद्र एक तगडी कुस्ती चालू आहे. 3.5 लाख रुपये इनाम आहे. पहिलवान हर्षवर्धन सदगीरची 2-3 वर्ष आपण कुस्ती बघतोय. शेवटच्या सणापर्यंत कुस्तीचा निकाल घेणारं गाव आहे वाडीवरी. कुस्ती करिए पहिलवान जी, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. कुछ करिए. आमचे लाल सेंटवाले बरोबर इकडे तिकडे दोन्हीकडे करतात. कुस्ती अंगावर नको यायला. मला माझं लक्ष आहे. चला पहिला कुस्ती करा. त्यांना माहिती आल्यावर अंगावर लई जड आहे ती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मैदान अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. फक्त पुढच्या वर्षी आकड्याच्या आतमध्ये बसलेली मंडळी थोडं स्वतःच्या मला सावरून बाहेरच्या बाजूने बसलं तर मैदान चांगलं पार पडत असते. थोडीशी शिस्त पाळण्याची गरज आहे. शबाश सिकंदर, पटा लागण्याचा प्रयत्न होता. शबाश भूपेंद्र, शबाश. आणि सिकंदर पहिलवान पटाला लागला. शबाश. तिथं एक केळी पाठ, तिथं दोहरी पाठ. अंग असं चिमली 2-3 अंग असं. हो हो हो. भूपेंद्र बोला, भूपेंद्र कडला बसलेले जपून बसा. अंग पडलं तो चपाती होईल. तुमची बी होईल आणि मोबाईलची पण होईल. हा, खाली बसा. समोरच्या बाजूला टोपी घातलेली चाचा, मास्क पहने हुए चाचा, नीचे बैठ जाओ. ए दादा खाली बस. प्रथम भाऊ सांगले महाराष्ट्र पोलीस तिकडे आलेत लगेच. बाई बसा खाली. या कुस्ती दंगलीच्या कार्यक्रमासाठी अंबादास भाऊ कालेकर यांची 1 वर्षापासून सातत्याने तळमळ आम्ही बघतो. महाराष्ट्र केसरीच्या कार्यक्रमात पुण्यामध्ये आम्ही बरोबर असताना पुंजा पाटील होते, आम्ही बरीचशी मंडळी होती, भगवान राजोळ आम्ही. आणि तिथून अंबादास भाऊंनी अतिशय छंद बांधला की ह्या वर्षाच्या ज्या कुस्त्या आहे ह्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या आणि गाजलेल्या कुस्त्या करायच्या. काही झालं तरी भले माझ्या खिशातून मला 10-5 लाख रुपये खर्च करण्याची वेळ आली तरी चालेल. आणि ते घेऊन अंबादास भाऊने स्वतःच्या खिशातले पैसे टाकून या कुस्तीच्या कड्याचं नियोजन केलेलं आहे. असा हा दानशूर माणूस आणि असा कुस्ती प्रेमी माणूस या आमच्या वाडीवरे गावामध्ये जन्माला आला. हे आमचं वाडीवरेकरांचं भाग्य आहे. आणि वाडीवरे ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्व टाळ्या वाजून त्यांचा सन्मान करू. धन्यवाद अंबादास भाऊ. पैसा सगळ्याकडे पण देणे आणत असावी लागते. माझ्याकडे एवढ्या कोटीचा बंगला, तेवढ्या कोटीचा बंगला, आणि गावात आल्या पारावर दुसऱ्याला चहा पाजू तू काय म्हणतोय असं विचारणारी आहे. हो, त्यांना हलकट म्हणतात आपल्याकडं. त्याच्यामुळं आपल्याकडे असून उपयोग नाही तर देण्याची वृत्ती सुद्धा असावी. आणि खऱ्या अर्थानं हे मैदान यशस्वी होत असताना कुस्त्या टिपण्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी बलवान हर्षवर्धन सदगीर यांचं मोलाचं योगदान असतं. त्यांचा सन्मान या वर्षी 51,000 रुपये देऊन केलेला आहे. खऱ्या अर्थानं अखंड नाशिककरांची मान अभिमानानं उंचावली. शबाश भूपेंद्र पहलवान, शबाश सिकंदर पहलवान. अंबादास भाऊंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, अंबादास भाऊ नुसते प्रेमी नाही तर त्यांनी आपला मुलगा घडवलाय. आणि त्यांचं ध्येय की महाराष्ट्र केसरीचं जे पदक आहे वाडीवरे गावामध्ये खेचून आणण्याचं. तर त्यांच्या मुलासाठी करणसाठी आपण सर्व शुभेच्छा व्यक्त करू आणि टाळ्यांनी त्याचं स्वागत करू. धन्यवाद. कमीत कमी 20-25 लाख रुपये मैदानाला वाटप होतं जीवन वाचतात. पण गावात एकच पैलवान आहे. माईकवर बोलणारे काका अभिमानाने सांगतात कारण आमच्या गावचा आहे. वाटत नाही का की त्याच्यावर तुमचा नातूही तालमीस जावा. तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला पण दुसऱ्याच्या घरात, आमच्या घरात नको. बालुचकर साहेब, पुढच्या वर्षी घरातलं पोरग लढायला पाहिजे गावच्या मातीवरती, लक्षात ठेवा. आणि सध्या काळाची गरज आहे.
कुणी ये म्हणल्यानं येत नसतंय. आपल्या घरात एखादं तयार करा. मदन भाऊ गरज आहे लक्ष देण्याची आणि पोरग तालमीत पाठवायची. नाही पोराला जमलं, पोराचं लग्न झालं तर नातू पाठवा. नाही लेकाच्या लेकाला जमलं, लिकीच्या लेकाला पाठवा. पण घरात एखादं तालमीत पाठवा. शाबास. पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे भूपेंद्र पैलवानला. सिकंदर पैलवान त्याची तोड करायला लागलेला आहे. अखंड हिंदुस्थानची प्रसिद्धी लाभलेला पैलवान. शाबास. काहीतरी घडतंय. अतिशय तगडी लढत चालू आहे. अचानक बाहेरून वाजता जाऊ नका. इकडं घुटणा टेकवला पैलवान भूपेंद्रनं. सिकंदर पैलवान वरती घुटणा टेकवणं एवढं सोपं काम नाही. टाळ्या करा जरा भूपेंद्र हटणाऱ्यासाठी. दादा शेळकेची कुस्ती होती. दादा ऐन कारणामुळे येऊ शकला नाही, दुखापत असल्यामुळं. भूपेंद्र पैलवानला बऱ्याच जणांना वाटलं असेल दिल्लीवाला पंजाबवाला असं जाणलाय. उमेश मथुरा इथं लढून गेलाय महेंद्र गायकवाड बरोबर. हा इतिहास आहे मातीचा. या वर्षी सगळं ट्रिपल 3 वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेला महेंद्र गायकवाड आणि उमेश मथुरा. आपण जो मला वाटतं दुसऱ्या वर्षाला कुस्ती झाली तिथंच महेंद्रची आणि उमेश मथुराची कुस्ती. त्याच्यामुळे हे मैदान असं नाही. शाबास. हो शाबास. हो 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 हो. टाळ्या करा जरा. निघून आलेला पैलवान सिकंदर शेख. अंगामध्ये ताप फणफणत असताना सुद्धा पैलवान कुस्ती करतोय. हा जज्बा असावा लागतो. 2 मिनिटांचा वेळ आम्हाला. आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. शाबास. शाबास भूपेंद्र पैलवान. शाबास सिकंदर पैलवान. कुश्ती करा दोनों पर, दोनों पैलवान कुश्ती करिए. कुछ करिए पैलवान जी, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ, दाम भी कमाओ. अतिशय तगडी लढत मैदानावरती चालू आहे. हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे. बऱ्याच जणांनी पायात चप्पल घालून मातीच्या आखाड्यावरती आलेले आहेत. माझं एवढंच सांगेन, देवाच्या देवळात आपण कधी चप्पल घालून जात नाही, बुट घालून जात नाही. ही माती देवापेक्षा आणि देवळापेक्षा कमी नाही. वाटत असेल बऱ्याच जणांना माती तर आहे. हो, घरातही माती असते, घरातही पाणी असतं, देवापुढेही पाणी असतं. घरात त्याला पाणीच म्हणतात, देवापुढच्याला तीर्थ म्हणतात. घरातही जेवण म्हणतात, देवापुढेही जेवण म्हणतं. घरात त्याला जेवणच म्हणतात, देवापुढच्याला प्रसाद म्हणतात. रानातही माती असते, मैदानातही माती असते. ही लाल माती पैलवान घडवते, तर दुसरी माती जी आहे ती पोषवते, जपवते, जागवते. त्याच्यामुळे जागेचा फरक समजून घ्या. कुस्ती करा. शाबास भूपेंद्र. शाबास सिकंदर. एक आग आहे तो दुसरा वाघ आहे. शाबास. 3.5 लाख रुपये नावाची कुस्ती चालू आहे. आमदार सुहास अण्णा कांदे आणि विलास अण्णा शिंदे उपमहापौर यांच्या वतीनं. शाबास. हो, दरम्यान कुस्ती कडेला बसलेले. हो 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 हो. पहलवान जी बीच में ले लो. कुस्ती सोडवली जाणार नाहीये, सूचना आलेली आयोजकांच्या वतीनं. चला कुस्ती करा. टाळ्या करा आयोजकांसाठी. मंडपाला लटकणारी अंगात पडत
चला पहिला कुस्ती करा. शबाज सिकंदर, शबाज भूपेंदर. एक अटीतटीची लढत चालू आहे. शबाज पहलवान, शबाज शबाज भूपेंदर, शबाज सिकंदर. बाबा बस खाली. अतिशय तगडी लढत चालू आहे. लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे. खाली वाचवा नाही. ए चप्पल घालून पहिलवान जो निळ्या शर्ट वाला आतमध्ये गेलेला. शबाज सिकंदर. पुन्हा एकदा गर्दन खेच आणि चौदंड्या चालू झालेल्या आहे. शबाज एकेरी पटाला सिकंदर शेख. शबाज 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 शबाज. काही लढू शकतो. शबाज. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हो नको नको भूपेंद्र बाबूबाई बाजू आहे. सिकंदर काय करायचं मला पॉइंट वर. ठीक आहे. हाँ भूपेंद्र, आंख पे कुश्ती लगेगी अभी. आम्हाला निर्णय घ्या काहीतरी पटकन. चला आम्हाला नाही तिकडे बघा काय केलं. हा कुस्ती आम्हाला बोला. 10 मिनिटं. ठीक आहे. रतन भाऊ दरवर्षी आपल्याकडे शेवटची कुस्ती नाट्य असते आणि दरवर्षी आपल्याला हा अनुभव आहे. जी लोक दरवर्षी असते त्यांना माहिती आहे आपल्याकडे निकाल असतोय त्याच्यामुळं कुस्ती चालू ठेवा. भूपेंद्र आणि सिकंदर बलम कुस्ती चालू ठेवा. गावोगावची लोक 100-200 रुपयापासून वर्गणी गोळा केलेली आहे. शबाज सिकंदर, शबाज भूपेंद्र. 5 मिनिटाचा वेळ. कुश्ती आर्या 5 मिनट चलेगी. शबाज भूपेंद्र बलवान, शबाज सिकंदर. 5 मिनिट
शबाद पहलवान, अटॅक आणि आक्रमकता हवी, गतिमानता हवी. गती म्हणजे प्रगती, थांबला तो संपला. शबास. पुन्हा एकदा लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे. पंचमंडळी नोंद घ्या. चला बोला. शबास. पटा लागण्याचा प्रयत्न होता सिकंदर बोलांचा. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर गर्दन खेळ चालू आहे. कुस्ती करा पहलवान, कुश्ती करिए, दोनों पहलवान कुश्ती करिए. अटैक और आक्रामकता दिखाइए. रात के 10:30 बज रहे, पहलवान जी कुश्ती करिए. सारे लोग खेती बाड़ी करने वाले आपकी कुश्ती देखने के लिए सभी यहाँ पे रुके हुए हैं. कुश्ती करिए पहलवान जी. शाबाश. गर्दन खेळ चालू आहे पुन्हा एकदा. शाबास. आक्रमक होतोय भूपेंद्राने कब्जा घेतलेला. भूपेंद्र अजनाळा पैलवांना मातीच्या कमाटी टाका वाजतात. फेटानंतर ठेवा, बाजूला ठेवा. माती टाका. शाबास. इकडे हाताचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे भूपेंद्र पैलवांना. तिथं पायाचा घुटना, पायाला लक्ष द्या फक्त, पाय वाढताना. हा महाराष्ट्र विरुद्ध पंजाब अशी लढत चालू आहे. शाबास. इकडं घुटना टेकवलेला आहे भूपेंद्र अजनाळा पैलवांना. पायाचा घुटना मानेवरती. शाबास. शाबास. काहीतरी घडतंय. पाण्याचा टँकर जागा सोडून घेऊन जाऊ नका. पहिल्यांदा आंघोळीसाठी तिथं राहू द्या, खाली बसून घ्या. कुस्तीचा निकाल हा लागणार आहे. शाबास भूपेंद्र. घुटना टेकवलेला इकडं अजनाळा पैलवांना. तिथंच घेसा लावण्याचा प्रयत्न होता. अतिशय तगडी लढत चालू आहे आणि सुटून निघाला. टाळ्या करा जरा. सिकंदर पैलवान. एक आग आहे तर दुसरा वाघ आहे. खऱ्या अर्थाने या देशाचं वैभव आहे. चलिए पहलवान जी कुश्ती करिए. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर सुरू झालेली आहे. शाबास. मातीचा चिखल अंगावरती झाला. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. 12-12, 15-15 वर्ष तालमीत राहिल्यानंतर एवढ्या दमाखासाचे पैलवान तयार होत असतात. एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या तब्येतीचे पैलवान निर्माण होत नाही. या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरात एखादा असं तयार करा. शाबास भूपेंद्र. शाबास सिकंदर. आणि इकडे पुन्हा एकदा भूपेंद्र अजनाळा पैलवांना कब्जा घेतलेला आहे. थोडी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता.
शाबास भूपेंदर. गावोगावची ग्रामीण भागातली अनेक मंडळी मैदान लागली आहे. ग्रामस्थांना आणि प्रेक्षकांना विनंती, जाताना सावकाश जावा. हायवे जोरात वाहतोय, गाड्या चालवताना सावकाश चालवा. शाबास. आक्रमणाला आता भूपेंद्र. पुन्हा एकदा हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे, पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे. सिकंदर वरती घुटणा ठेवणं एवढं सोपं नाही. चला बीच मध्ये घ्या. अजून 5 मिनिट. हा ऐका, दोन्ही पैलवान अजून 5 मिनिटं कुस्ती जर नाही झाली तर कुस्ती सोडून द्या. पॉइंटवर लावणार नाहीत. मान्य सगळ्या गोष्टी. नाही रे भाऊ नाही. येणार नव्हतो. मला जबरदस्तीने 15 मिनिटं तुझी कुस्ती लावूया म्हणून बोलवून घेतलेला. हॅलो. कधी अशा प्रकारचे अडविड न घेणारा पैलवान आहे, त्याची तब्येत खरोखर बरी नाही. मगाशी पण सांगितलं, त्याच्यावरती आता कमिटीने निर्णय घ्यावा काय करायचं ते. 2 मिनिटात हवे. सिकंदर भूपेंदर 2 मिनिट. लढणारी पण माणसंच आहे. तिथं जर आपलं लेकरू अंगाला तापानं फटफटला असतं तर आपण त्याला लढू दिलं असतं का एवढं. दोन्ही पोरं आपली आहे. अंबादास भाऊ कालेकर योग्य निर्णय घ्या. नमो